जळगाव जिल्ह्यामध्ये एकही नगराध्यक्ष महाविकास आघाडीचा होणार नाही. त्याचं खातं सुद्धा या ठिकाणी उघडणार नाही. आणि इथेच नाही तर मी तुम्हाला सांगतो, धुळे असेल, नगर असेल, या ठिकाणी नंदुरबार असेल, ठिकाणी जळगाव आहे, नाशिक आहे, पाचही जिल्ह्यामध्ये उगाच अपवादात्मक एखाद्या ठिकाणी झालंच काही तर होईल. पण मला असं वाटतं या सगळ्या 60-70 जागेमधून 55-60 जागेमधून एकाही ठिकाणी महाविकास आघाडीचं खातं उघडणार नाही, याचा नगराध्यक्ष होणार नाही. सगळं बहुमत महायुतीच्या बाजूनेच आहे. त्यातही भारतीय जनता पक्ष हा एक नंबरवर या ठिकाणी राहील. लोकांनी आता यांना नाकारलेला आहे. आता यांना फक्त तुम्ही बुम लावला की वाटेल तसे आरोप करणं, अर्वाच्य बोलणं, याशिवाय त्यांना आता दुसरा पर्याय राहिलेला नाही. आता निवडणुकीला 15 दिवस म्हणजे मध्ये गॅप मिळाला निकाल जाहीर व्हायला, आणि त्यामुळे त्यांना पुन्हा कारण मिळालेलं आहे की 21 दिवसामध्ये 20 दिवसामध्ये पेट्या बदलल्या, त्यांनी गोंधळ केला, आधीच पेट्या चुकीच्या आहेत, बॅलेट पेपरवर मतदान घेतलं नाही, मतदार याद्यांमध्ये घोळ आहे, डबल नावं आहेत, ही यांनी कारण शोधून ठेवलेली आहेत. पण आता निकाल लागेल उत्तर महाराष्ट्रात नाही तर राज्यभरामध्ये तुम्ही बघा त्यांची किती धुळधाण होते आहे. ते कुठे दिसणार नाही. मी म्हणणारे बोल बच्चन जे आहेत ते सगळे आता गुपचूप बसतील. नाही, मी आज सांगण्याचे तुम्ही सर्वे करताय, 150च्या वर जागा दाखवता आहे, 288 पैकी भाजप फक्त 155-60 पर्यंत जाईल म्हणून दाखवताय. पण ही वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष हा नंबर 1 चा पक्ष या ठिकाणी राहील. मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे 50% जास्त मी सांगतो आपला नगराध्यक्ष हे भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये राहतील. बाकी मग नंतर दुसऱ्या तिसऱ्या नंबरवर आमचे मित्र पक्षच असतील, आमचे महायुतीतले घटकच असतील, शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील. पण उबाठा त्याचा पूर्ण सुपडा साफ आहे, काँग्रेस सुपडा साफ आहे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांची मला कुठे दिसणार नाही. थोड्याच वेळामध्ये तासाभरामध्ये हे चित्र राज्यामध्ये या ठिकाणी स्पष्ट होईल. हो, जळगाव जिल्ह्यामध्ये भाजपा सर्वाधिक जागा काय सांगणार नगराध्यक्ष सर्वाधिक जास्त? ते सांगतो तुम्हाला, जळगाव जिल्ह्यामध्ये माहितीच राहील आणि त्याच्यामध्ये भाजप हा एक नंबरवर राहील. 17-18 पैकी जवळपास 11-12 जागा या भारतीय जनता पक्षाच्या ठिकाणी असतील. त्याचे नगराध्यक्ष आमचे असतील, नंतर शिवसेनेचे असतील, कारण त्या ठिकाणी युती होती. बाकी कोणाचंही खातं इथे उघडणार नाही, कोणाचंही खातं उघडणार. तुम्ही सांगा मला, त्या ठिकाणी उभाटाचा एखादा नगराध्यक्ष येतोय का, शरद पवार गटाचा येतोय का, काँग्रेसचा येतोय का? इथे कुणालाही थारा नाही. जळगाव जिल्ह्यामध्ये हा भाजपचा बालेकिल्ला आहे आणि पर्यायाने महायुतीचा बालेकिल्ला आहे. महानगरपालिकेचे लागलेले आहे, त्यामध्ये शिंदे गट असेल व भाजप असेल, जागाबद्दल आठ आहे की आम्हाला इतकी जागा शिंदे भागात. आता महायुती युती म्हटलं की वाटाघाटी होत असतात. वाटाघाटीमध्ये साहजिक आहे, थोडी ताणाताण सुरुवातीला असते, पण ज्यावेळेला आम्ही निवडणुकीला समोर जाऊ तेव्हा महायुतीमध्येच त्या ठिकाणी जाऊ. आणि मी पुन्हा सांगेल की जी परिस्थिती आता नगरपालिका नगर परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची होणार आहे, उबाटाची असेल, शरद पवार गटाची असेल किंवा काँग्रेसची आहे, तशीच परिस्थिती पुन्हा या ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा होणार आहे. त्यांना काही म्हणू द्या, किती बोल बच्चनगिरी करू द्या, पण या ठिकाणी कुठे उपयोग होणार नाही. जनता आमच्या पाठीशी उभी. जनतेचा विश्वास मान्य देवेंद्रजी मुख्यमंत्र्यांवर आहे, शिंदे साहेबांवर आहे, अजितदादांवर आहे. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षावर लोकांचा विश्वास मोठा आहे. केंद्रामध्ये माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वावर, यांच्या कर्तृत्वावर लोकांचा विश्वास आहे. त्यामुळे आता कोणी कितीही बडबड केली त्याचा उपयोग होणार नाही. किती भाषण केले, किती मुद्दे पुढे आणले, मराठीचा मुद्दा पुढे आणला, हा मुद्दा पुढे आणला, पण अतिशय दारुण पराभव त्यांचा होणार आहे. मराठी माणूस सुद्धा हा महायुती बरोबरच आहे, हा आमच्या बरोबरच आहे. इथे सांगितलं तुम्हाला, मुंबई असेल, नवी मुंबई असेल, ठाणे असेल, नाशिक असेल, नागपूर असेल, पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, कुठल्याही ठिकाणी बघा तुम्ही, त्यांनी एखाद्या ठिकाणी महापौर करून दाखवा. चॅलेंज आहे. आणि मी तुम्हाला माहिती आहे, मी चॅलेंज केलं की खोटं काही नसतं. कोणाला? महाविकास आघाडीला आहे. कुणाला आहे म्हणजे महाविकास आघाडीलाच आहे ना. मला सांगा, उभाठाने एखाद्या ठिकाणी सांगा तरी मुंबईमध्ये निवडून बडबड खूप करतील, आमच्या डिपॉझिटच्या गोष्टी करतील, पण त्यावेळेला निकाल लागेल त्यावेळेला सगळी जनता आमच्या बरोबर आहे. विशेष करून मराठी जनता सुद्धा आमच्या बरोबरच आहे.
आमच्या बरोबर आहे. यांनी किती मुद्दे आणले, काही सांगितलं, किती बडबड केली, तर लोकांचा विश्वास यांच्यावर नाही. 2.5 वर्ष यांना सत्ता दिली त्यावेळेला बाजार घराच्या बाहेर निघाले नाही, मंत्रालयाची पायरी चढले नाही, विधान भवनाची दोनदा झाले तर पायरी चढले नाही. काय केलं यांनी? लोक मरत होते कोरोनाच्या काळामध्ये, तेव्हा या खिचडीवरचं तूप खात होते, मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खात होते, त्यांच्या बॅगांमध्ये पैसे खात होते, मेडिसिन मध्ये केवढे पैसे यांनी खाल्ले. लोक यांना पूर्ण ओळखत आहेत आणि म्हणून यांना आता कुठेही थारा राहणार नाही. अहो,